Welcome student. In previous lecture, we have completed the part of eukaryotic cell, and that is the cytoplasm and its functions. Today, we will start with the next part of eukaryotic cell, and that part is endoplasmic reticulum. So the next part is endoplasmic reticulum. It is also known as ER. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आणखीन काय म्हणतात? ER असाही शब्द वापरला जातो. पहा. So, first of all, that endoplasmic reticulum is a cell organelle, and such a cell organelle, it is present in the eukaryotic cell. यूकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असणारी ही सेल ऑर्गॅनेली आहे की जिला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. So endoplasmic reticulum is a little network which is present in the cytosol or cytoplasm of eukaryotic cell except in the ova and mature RBC. So it is a network. It is a small network, and that network is present in the cytosol of eukaryotic cell. But except in, exception लक्षात ठेवा, except in ova and mature RBC. Ova means फिमेलच्या बॉडीमध्ये ओव्हरीमध्ये तयार होणारं जे एग आहे, जो फिमेल गॅमेट आहे, त्या फिमेल गॅमेटला आपण ओव्हा म्हणतो. आणि आरबीसी तुम्हाला माहितीये, तांबड्या पेशी ज्या ब्लड मध्ये असतात त्या तांबड्या पेशींना काय म्हटलं जातं? आरबीसी म्हटलं जातं. तर यूकॅरियोटिक सेल, सगळ्या यूकॅरियोटिक सेल मध्ये त्याच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणारं हे एक नेटवर्क आहे ज्याला आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. आणि हे कोणामध्ये प्रेझेंट नाही तर ओव्हा. आणि ओव्हाबद्दल पण मी सांगितलं की ओव्हा म्हणजे फिमेलच्या बॉडीमध्ये जी ओव्हरी आहे तिच्यापासून जे एग तयार होतं त्या एगला आपण ओव्हा म्हणतो. त्याच्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कशात नसतं तर ते आरबीसी मध्ये नसतं. नाउ when we study that endoplasmic reticulum under electron microscope, that network shows the membranous tubules and also the sacs, and that are known as cisternae. So under electron microscope, this structure shows membranous tubules and sacs. That membranous tubules and sacs, they are known as cisternae. So in another word, it is a network of cisternae. पहा लक्षात येते का? ज्यावेळेला आपण हे स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली स्टडी करायला सुरुवात करू त्यावेळेला असं लक्षात येतं की हे ट्युब्युल्स पासून किंवा सॅकलाइट स्ट्रक्चर पासून ते तयार झालेले आहे. आणि असे जे मेम्ब्रेन पासून तयार झालेले ट्युब्युल्स आहेत किंवा सॅक्स आहेत, ट्युब्युल म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आणि सॅक म्हणजे बॅग लाईक स्ट्रक्चर, तर अशा पद्धतीपासून तयार झालेलं हे जे मेम्ब्रॅनस स्ट्रक्चर आहे, ह्या मेम्ब्रॅनस स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? सिस्टर्नी म्हणतो. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, हे कशाचं नेटवर्क आहे तर दॅट इज द नेटवर्क ऑफ सिस्टर्नी. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज इट फॉर्म्स more than 50% of total membrane. It forms more than 50% of total membrane. टोटल मेम्ब्रेनच्या 50% हा प्रेझेंट असतो. म्हणजे काय याचा अर्थ लक्षात घ्या. तर पुढचं वाक्य तुम्ही जेव्हा ऐकाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की that one end of that endoplasmic reticulum, it is attached to the nuclear envelope and another get attached to the cell membrane. म्हणजे कसं स्ट्रक्चर असतं पहा. समजा इथं तुम्ही हे पेशी काढली, पहा लक्षात येते का? एखादी ही सेल आहे, ह्या सेलचा हा काय झाला?
हा सेल मेम्ब्रेन झाला, बरोबर आहे. आता इथं मध्ये ह्याच्या न्यूक्लियस असणार आहे, बरोबर आहे. आणि मी काय सांगितलं, दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम और वन एंड इट इज अटॅच टू द न्यूक्लियर एनव्हलप. हे न्यूक्लियस आहे आणि ह्या न्यूक्लियसच्या एका न्यूक्लियर एनव्हलपला ह्याचं एक टोक अटॅच असतं आणि मग दुसरं टोक असं ह्या पद्धतीनं ह्या हे बघा असं सेल मेम्ब्रेनला अटॅच असतं. तसंच इथं पण आहे, हे असं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं पूर्ण सेलमध्ये. लक्षात घ्या, हे फक्त आपण काढलं इथं. अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर त्या सेलमध्ये प्रेझेंट असतं. लक्षात आलं. मग म्हणून आपण वाक्य सांगतो की वन एंड ऑफ दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अटॅच टू द न्यूक्लियर एनव्हलप. हे न्यूक्लियस आहे आणि हे न्यूक्लियर एनव्हलप आहे, त्यातला ह्याचं एक टोक अटॅच झालंय आणि दुसरं टोक कुठं अटॅच होतं, इट गेट अटॅच विथ द सेल मेम्ब्रेन ऑफ द सेल. त्या पेशीच्या सेल मेम्ब्रेन पासून त्या पेशीच्या न्यूक्लियसच्या न्यूक्लियर एनव्हलप पर्यंत, न्यूक्लियर मेम्ब्रेन पर्यंत थ्रू आउट त्या सायटोप्लाझम मध्ये कोण प्रेझेंट असतो, तर हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतो. सो धिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम divide the total cytoplasm into the two parts. It divide the cytoplasm into two parts. One is the cytoplasm present within that endoplasmic reticulum, and another is the cytoplasm which are present around the endoplasmic reticulum. लक्षात येतंय का? पहा, मी परत एकदा हवं तर हे दोन पॉइंट तुम्हाला सांगते. आता आपण कुठले कुठले पॉइंट त्याचे कंप्लीट केले, तर पहिला पॉइंट आपण त्याचा असा कंप्लीट केला की एक नेटवर्क आहे जे ट्युब्यूल आणि सॅक्स पासून तयार झालेलं आहे, ज्याला आम्ही सिस्टर्नी म्हणतो. हे नेटवर्क सगळ्या युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतं, फक्त ओवा आणि आरबीसी मध्ये ते ऍब्सेंट आहे. पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगितला, इट फॉर्म्स मोर दॅन 50% ऑफ टोटल मेम्ब्रेन. तो साधारणतः 50% मेम्ब्रेन तयार करतो, मोर दॅन 50% असं म्हणता येईल. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की ह्याचा एक टोक हे न्यूक्लियर एनव्हलपला अटॅच असतं, तर दुसरा टोक हे त्याच्या सेल मेम्ब्रेन ऑफ द सेलला अटॅच असतं. आता पुढचा पॉइंट मी काय सांगत होते, आता इथं पुन्हा तीच डायग्राम मी रिपीट करते. पहा, हा सेल मेम्ब्रेन, हा त्याचं न्यूक्लियस, हा न्यूक्लियर एनव्हलप, हा सेल मेम्ब्रेन. तर हे असं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. आता पहा, हे असं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे म्हटल्यानंतर हे स्ट्रक्चर पूर्ण सेलमध्ये अशा पद्धतीनं प्रेझेंट असल्यामुळं त्या सेलमध्ये असणाऱ्या सायटोप्लाझम दोन पार्ट मध्ये डिव्हाइड झालं, बरोबर. सो दिस स्ट्रक्चर डिवाइड द सेल सायटोप्लाझम इंटू टू पार्ट्स. ठीक आहे. मग कुठले दोन पार्ट, तर एक ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेर प्रेझेंट असणारं सायटोप्लाझम आणि दुसरं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये असणारं सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये प्रेझेंट आहे त्या सायटोप्लाझमला म्हटलं जातं लॅमिनल सायटोप्लाझम. दॅट इज नोन ॲज व्हॉट, दॅट इज नोन ॲज अ लॅमिनल सायटोप्लाझम. आणि दुसरा सायटोप्लाझम कुठलं, विच इज प्रेझेंट आउटसाइड दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, म्हणजे इथं प्रेझेंट असणारं जे सायटोप्लाझम असतं दॅट इज नोन ॲज अ नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. लक्षात आलं. लॅमिनल सायटोप्लाझम म्हणजे काय, जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणा लॅमिनल सायटोप्लाझम, आणि जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेर प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जातं नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पाहायचा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. 3-4 पॉइंट क्लिअर केले, परत रिपीट करते. सिस्टर्नी पासून तयार झालेला आहे, ओवा आरबीसी मध्ये ऍब्सेंट आहे. पुढचा पॉइंट महत्वाचा मी सांगितला तो असा की हा असा सेलमध्ये प्रेझेंट असल्यामुळे सायटोप्लाझम दोन पार्ट मध्ये डिव्हाइड करतो. एक म्हणजे लॅमिनल सायटोप्लाझम आणि दुसरं म्हणजे नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. लॅमिनल सायटोप्लाझम ह्या शब्दाचा अर्थ मी सांगितला, जे सायटोप्लाझम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं लॅमिनल सायटोप्लाझम, आणि ते सायटोप्लाझम या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेर आहे म्हणजे इथं त्याला म्हणायचं नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. क्लिअर. आता पुढचा पॉइंट सांगितला होता की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसं प्रेझेंट असतं, तर एक टोक
टोक त्याचं न्यूक्लिअर एन्व्हलपला अटॅच असतं आणि दुसरं टोक त्याचं असं इथं सेल मेम्ब्रेनला अटॅच असतं. म्हणजे पूर्ण ती जी काही सेल आहे त्याच्यामध्ये पूर्ण ह्या स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट शिकायचा आहे तो असा की हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किती प्रकारचे आहेत, तर 2 प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. मग कुठले 2 प्रकार? 2 टाइप्स आहेत, लक्षात घ्या. आणि त्या 2 टाइप मध्ये पहिल्या टाइपला म्हटलं जातं RER, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि दुसरा टाइप आहे त्याला म्हणतात SER, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय फरक आहे लक्षात घ्या. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ज्या वेळेला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच हे रायबोझोम्स असतात, when the ribosomes are get attached with the endoplasmic reticulum, that type of endoplasmic reticulum is known as a rough endoplasmic reticulum. ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसला रायबोझोम नावाची सेल ऑर्गॅनेली अटॅच असते तिला म्हणायचं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि स्मूथ म्हणजे काय झालं? मग ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसला रायबोझोम्स अटॅच नसतात म्हणजे ती कशी असेल? स्मूथ असेल. म्हणून त्याला म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे आहे स्मूथ आणि हे आहे रफ. ठीक आहे. बोथ these type of endoplasmic reticulum, they are having different function. आता हे दोन्ही प्रकारचे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत ह्या दोन्ही प्रकारला वेगवेगळं फंक्शन आहे हे विसरायचं नाही. बोथ दे आर हॅव्हिंग डिफरंट फंक्शन. ठीक आहे. नाउ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट ऍक्ट ऍज अ इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क. हा एक फंक्शन दिलंय बघा त्याचं. इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय काम करतं? तर इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्कचं काम करतं. आता इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क म्हणजे काय? तर आत्ताच मी डायग्राम काढून दाखवलं होतं की हे असं प्रेझेंट असल्यामुळं तर हे सपोर्टिंग, जसं तुमच्या बॉडीमध्ये बोन्स आहेत की ज्या बोन्समुळे तुम्हाला एक प्रॉपर शेप वगैरे प्राप्त झालेला आहे, तसं हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ह्याच्यात प्रेझेंट असल्यामुळं हे ह्या सेलला एक सपोर्टिंग फ्रेमवर्क देण्याचं काम करतं. लक्षात येत आहे? सो द फर्स्ट फंक्शन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज इट फॉर्म्स or act as a intracellular supporting framework. त्या सेलला अशा सगळ्या बाजूनी प्रेझेंट असल्यामुळं इंटरनली सपोर्ट देण्याचं ते काम करतं. आणि ह्याचं दुसरं फंक्शन आहे and it helps in maintaining the position of cell organelle into the cytoplasm. म्हणजे काय? लक्षात घ्या. समजा इथं आपल्या मायटोकॉन्ड्रिया आहेत, इथं गोल्गी ॲपॅरेटस आहे, बरोबर आहे. Second function is it help in maintaining the position of cell organelles. पहा, सेल ऑर्गॅनेलीची सायटोप्लाझम मधली पोझिशन मेंटेन करायचं हे काम करतं. म्हणजे काय करतं? तर इथं आणि इथं हे पूर्ण ह्या न्यूक्लिअर एन्व्हलप पासून सेल मेम्ब्रेन पर्यंत प्रेझेंट आहे म्हणल्यावर ह्या एवढ्या एरियामध्ये असणाऱ्या सेल ऑर्गॅनेली इकडे जाऊ शकतील का? नाही जाऊ शकणार. म्हणजे इथं जे काही गोल्गी ॲपॅरेटस आहे हे गोल्गी ॲपॅरेटस इथंच राहील. इकडं आणि इकडे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असल्यामुळं आणि त्याची दोन्ही टोकं एक सेल मेम्ब्रेनला आणि एक न्यूक्लिअर एन्व्हलपला जोडलेली असल्यामुळं इथल्या मायटोकॉन्ड्रिया हलू शकणार नाही. म्हणजे इट हेल्प इन मेंटेनिंग द पोझिशन ऑफ सेल ऑर्गॅनेलीज इन टू द सायटोप्लाझम. मग 2 फंक्शन इथं ER ची लक्षात ठेवायची. पहिलं फंक्शन लक्षात ठेवायचं इट ऍक्ट ऍज अ इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क. त्या सेलमध्ये ते फ्रेमवर्क तयार करतं, सपोर्ट करतं सेलला. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची इट हेल्प इन मेंटेनिंग द पोझिशन ऑफ सेल ऑर्गॅनेली. तिथं असणाऱ्या सेल ऑर्गॅनेलीची पोझिशन मेंटेन करून ठेवायचं काम कोण करतं? तर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. ठीक आहे. आता हे
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम शिकून झाल्यानंतर आता आपल्याला ते दोन्हीही जे काही टाईप आपण आता अभ्यासले ते दोन्हीची फंक्शन्स अभ्यासायची आहेत. मग पहिला पॉइंट आहे फंक्शन ऑफ SER, फंक्शन ऑफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ह्याचे आपल्याला फंक्शन अभ्यासायचे आहेत. सो डिपेंडिंग अपॉन द सेल टाइप इट हेल्प इन द सिंथेसिस ऑफ, बघा आता एक 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 फंक्शन जसं तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय तसं आपण त्या पद्धतीनं घेऊया. ठीक आहे. सो द फंक्शन ऑफ SER, फर्स्ट फंक्शन इज that is depending upon the cell type it help in the synthesis of lipid. पहिलं फंक्शन सांगितलंय हे सेल टाइप वरती त्याचं फंक्शन डिपेंड असतं. तर पहिलं फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ लिपिड. लिपिड सिंथेसिसचं हे काम करतं. मग लिपिड सिंथेसिसचं काम ते कोणामध्ये करतं? तर फॉर एक्झाम्पल टेस्टीज आहेत, ओव्हरीज आहेत, नंतर स्टिरॉइड सिक्रिटरी सेल्स ऑफ ऍड्रिनल कॉर्टेक्स आहे. म्हणजे पहा ऍड्रिनल कॉर्टेक्स हे तुम्हाला नवीन असेल. ऍड्रिनल ग्लँड नावाची एक आपल्या बॉडीमध्ये एंडोक्राइन ग्लँड आहे की जी ग्लँड आपल्या किडनीच्या वरती असते आणि त्या ऍड्रिनल ग्लँडचा पार्ट आहे कॉर्टेक्स. एवढंच लक्षात ठेवा. तर ह्या ऍड्रिनल कॉर्टेक्स मध्ये स्टिरॉइड सिक्रिटरी सेल्स असतात. त्या स्टिरॉइड सिक्रिटरी सेल्स मध्ये हे काय करतं? लिपिड सिंथेसिसचं काम करतं. टेस्टीज मध्ये असणारं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे मेलच्या बॉडीमध्ये टेस्टीज मध्ये लिपिड सिंथेसिस करतं. फिमेलच्या ओव्हरीमध्ये असणारं जे काही स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हे लिपिड सिंथेसिसचं काम करतं. म्हणून त्यांनी म्हणले डिपेंडिंग अपॉन सेल टाईप कुठल्या पद्धतीचे त्याच्यावरून त्याची फंक्शन आहेत. सो द फर्स्ट फंक्शन इज अ सिंथेसिस ऑफ लिपिड. देन सेकंड फंक्शन इज डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग अँड पॉइझन. सेकंड, डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स अँड पॉइझन. म्हणजे हे कुठं काम करतं ते तर तुमच्या लिव्हरच्या सेलमध्ये. लिव्हर म्हणजे यकृताचे जे सेल्स असतील त्या यकृताच्या सेलमध्ये असणारे जे काही स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याचं तिथं फंक्शन काही लिपिड सिंथेसिस नाही आहे. तर तिथं त्याचं फंक्शन आहे डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्ज अँड पॉइझन्स. टॉक्झिक सबस्टन्स बॉडीमध्ये तयार झाले, बॉडीमध्ये गेले तर लिव्हरच्या सेलमध्ये असणारं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याचं टॉक्सिफिकेशन कमी करतं. म्हणजे जे काही विषारी असेल त्याला कमी विषारी करायचं काम कोण करतं? हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. दॅट इज द सेकंड फंक्शन. अँड द थर्ड फंक्शन इज स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयर्न. स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयॉन्स. हे SER मध्ये काय असतात? स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयर्न. म्हणजे मसल सेल मध्ये जे काही स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल ते कॅल्शियम आयर्नचं स्टोरेज करतं. कशासाठी? तर मसलचं जे काही रिलॅक्सेशन होत असतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, तर त्याला तिथं काय लागतं? कॅल्शियम लागतं. मग त्यावेळेला त्या मसलमध्ये असणारे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय काम करत असतील? स्टोरेज ऑफ कॅल्शियम. आणि लागणारं कॅल्शियम कोणाला देतील? मसल्सला देतील. आली लक्षात तिन्ही फंक्शन? मी परत एकदा सांगते पहा. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची आपण 3 फंक्शन पाहिली. आता स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन हे सेल कुठल्या सेलमध्ये ते प्रेझेंट आहे त्याच्यानुसार वेगळे. समजा हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ओव्हरीमध्ये, टेस्टीजमध्ये, ऍड्रिनल कॉर्टेक्स मध्ये, तर तिथं असणारं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम लिपिड सिंथेसिसचं काम करतं. समजा हेच स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्या लिव्हर सेलमध्ये, तर तिथं ते काय काम करेल? तिथं डिटॉक्सिफिकेशन करतं. हार्मफुल सबस्टन्स जर आपल्या बॉडीमध्ये गेले, टॉक्सिक सबस्टन्स जर आपल्या बॉडीमध्ये गेले, विषारी सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये गेले तर त्याचे विषारीपणा कमी करायचं काम हे कोण करतं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. कुठे करतं? लिव्हर सेलमध्ये करतं. आणि
जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्या मसल्समध्ये, मसल्स सुद्धा सेलच आहे, त्या सेलमध्ये असतात, तिथं ते कॅल्शियमचं स्टोअर हाऊस म्हणून काम करतात. मसलच्या रिलॅक्सेशनसाठी कॅल्शियम लागतं आणि तिथं ते कॅल्शियम प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, तर हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. ही झाली SER ची फंक्शन. आता पुढे आपल्याला काय शिकायचं आहे, फंक्शन्स ऑफ RER, दॅट इज द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची फंक्शन आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे. आता पहा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, it is involved in the protein synthesis. For example, pancreatic cell which secrete the insulin. आता ह्याचं काम काय आहे, प्रोटीन सिंथेसिस. पहा आता कसं आहे, ह्याचं पण तसंच आहे, ज्या सेलमध्ये, कुठल्या प्रकारच्या सेलमध्ये हा प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्याचं फंक्शन आहे. प्रोटीन सिंथेसिसचा हा काम करतो. कुठे करतो, तर पॅनक्रियाज मध्ये म्हटलेलं आहे त्यांनी. पॅनक्रियाजला मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये. हे जे स्वादुपिंड आहे, ह्या स्वादुपिंडामध्ये आयलेट्स लँगरहॅन्स नावाचा एक पार्ट असतो आणि त्याच्यामधल्या सेल्स ह्या इन्सुलिन सिक्रेट करतात. तूर्त एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा, त्या इन्सुलिन सिक्रेट करतात, ग्लुकॅगॉन सिक्रेट करतात, सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट करतात. जशी जशी गरज येईल तसं तुम्हाला मी ते सांगेन. पण तूर्त एवढंच लक्षात ठेवा की पॅनक्रियाज मधून इन्सुलिन सिक्रेट होतं. मग पहा, इन्सुलिन हे काय आहे, तर प्रोटीनच हार्मोन आहे, हार्मोन आहे ते. मग त्याच्यासाठी काय लागणार आहे, प्रोटीन. मग त्याच पॅनक्रियाज मध्ये असणारे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसिस करेल आणि प्रोटीनचा उपयोग ती ग्लँड कशासाठी करेल, पुन्हा सिंथेसिस ऑफ इन्सुलिन साठी करेल. लक्षात आलं, दॅट इज द फंक्शन ऑफ RER इन द pancreas. Now the second function is, these proteins are secreted by the ribosomes attached to endoplasmic reticulum and called secretory proteins. आता हे थोडंसं कसं आहे लक्षात घ्या. इथं रफ एंडोप्लाझ्मिक, समजा आता मी हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काढलाय, ठीक आहे, असा. आणि इथं हे काय आहेत, त्याच्यावरती असणारे रायबोझोम्स आहेत. पुढचं वाक्य आपण आता काय पाहिलं, फंक्शन, these proteins are secreted by ribosomes. आता लक्षात घ्या, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम का म्हणतोय, तर त्याला रायबोझोम्स अटॅच आहेत. आणि तुम्ही सगळेजण शाळेमध्ये हे शिकलेला आहात की रायबोझोम मध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं, म्हणून रायबोझोमला आपण प्रोटीन फॅक्टरी पण म्हणतो, बरोबर की नाही. म्हणजे इथं RER असल्यामुळं ह्याला अटॅच असणारे रायबोझोम काय सिंथेसिस करतील, प्रोटीनचं सिंथेसिस करतील. आणि सो द प्रोटीन्स आर सिक्रेटेड बाय द रायबोझोम अटॅच टू द ER अँड दॅट प्रोटीन्स आर नोन ॲज अ सिक्रेटरी प्रोटीन्स. लक्षात येतं तुमच्या. आता कसं होतं हे लक्षात घ्या तुम्ही. सिक्रेटरी प्रोटीन्स बद्दल मी आता थोडंसं बोलले. काय सांगितलं, प्रोटीन सिंथेसिस होतं एवढं आम्हाला कळलं RER पासून. ऍक्च्युअली प्रोटीन सिंथेसिस कोण करतं, तर ह्या RER ला अटॅच असणारे रायबोझोम करतात, कारण रायबोझोमचं फंक्शनच आहे सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि त्याच्यापासून तयार होणारी जी प्रोटीन आहेत त्या प्रोटीन्सला आपण काय म्हणतो, त्याला आपण सिक्रेटरी प्रोटीन्स म्हणतो. पुढे बघा, आता हे तयार झाल्यानंतर काय होतं, these proteins are wrapped in the membrane. आता इथं समजा, इथं हे प्रोटीन, मग खाली काढते मी डायग्राम थोडी. समजा हे, ठीक आहे, इथं प्रोटीन्स तयार झाली, ही हे रायबोझोम, हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम RER, आणि हे प्रोटीन तयार केलं रायबोझोमनी, ज्याला आम्ही म्हटलो सिक्रेटरी प्रोटीन. ठीक आहे. नाव दॅट सिक्रेटरी प्रोटीन्स दे आर रॅप इन टू द मेम्ब्रेन. आता हे सिक्रेटरी प्रोटीन जे तयार झालेले आहेत ते काय होतात, एका मेम्ब्रेन मध्ये असे रॅप होतात, असे. दे आर रॅप इन द मेम्ब्रेन अँड देन दॅट प्रोटीन्स दे बर्ड ऑफ फ्रॉम
ट्रान्झिशनल रिजन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पहा काय सांगते, लक्षात येत आहे का? प्रोटीन सिंथेसिस हे आरईआरचं काम आहे. आरईआरला अटॅच असणारे रायबोझोम्स प्रोटीन सिंथेसिस करतात. त्या प्रोटीनला आपण सिक्रेटरी प्रोटीन म्हणतो. तयार झालेले सिक्रेटरी प्रोटीन्स दे गेट रॅप इनटू द मेम्ब्रेन. आता हे सिक्रेटरी प्रोटीन असे एका मेम्ब्रेन मध्ये रॅप होतात, म्हणजे कव्हर केले जातात. आणि रॅप झाल्यानंतर ह्याच्यापासून ते बर्ड ऑफ होतात. म्हणजे इथं जे प्रोटीन होतं हा ह्याच्यापासून असा वेगळा जातो, त्याच्यापासून तुटून जातो, त्याच्यापासून निघून जातो. अर्थात ते कुठल्या रिजन पासून? तर ट्रान्झिशनल रिजन पासून. ट्रान्झिशनल रिजन म्हणजे कुठलं? तर मॅच्युअर असणारं जे काही फेस आहे त्याला म्हणतात ट्रान्झिशनल रिजन. ठीक आहे. देन काय होत असेल मग आता ह्या प्रोटीन्सचं? देन that secretory proteins they depart from the endoplasmic reticulum as a transport vesicle. आता त्याला काय म्हणतात? ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. and that get attached to the Golgi apparatus. लक्षात आलं? सिक्रेटरी प्रोटीन तयार झाले. सिक्रेटरी प्रोटीन एका मेम्ब्रेननी कव्हर केले. मेम्ब्रेननी कव्हर झाल्यानंतर ते सिक्रेटरी प्रोटीन त्याच्या ट्रान्झिशनल रिजन पासून वेगळं झालं. आणि वेगळं झालं की आता ह्याला आपण नाव काय दिलं? तर आता त्याला आपण नाव दिलं ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. काय म्हणतात? ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. व्हेसिकल ह्या शब्दाचा अर्थ काय? की त्याच्यामध्ये आता प्रोटीन्स आहेत, मग त्याला काय म्हटलेलं आहे? ट्रान्सपोर्ट व्हेसिकल म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे त्याचं फंक्शन आहे. आणखीन एक दोन फंक्शन ह्याची ह्याच्यात दिली ती पहा. आरईआर ऑल्सो इन्व्हॉल्व. पुढचं फंक्शन त्यांनी दिलंय दॅट आरईआर ऑल्सो इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर द सेल. कशामध्ये हेल्प करतो? तर मेम्ब्रेन फॉर्मेशन. हे जे काही सेल आहे, ह्या सेलचा जो काही मेम्ब्रेन आहे ह्याचं मेम्ब्रेन फॉर्मेशनचं काम सुद्धा कोण करतो? आरईआर करतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट त्यांनी पुस्तकात सांगितलाय तो असा पहा. इट्स मेम्ब्रेन ग्रोज इन द प्लेस बाय ऍडिशन ऑफ प्रोटीन अँड फॉस्फोलिपिड टू इट्स ओन मेम्ब्रेन. आता कसं मेम्ब्रेन फॉर्मेशन करतो? तर ह्याचा जो मेम्ब्रेन असतो आरईआरचा, तो स्वतःच्या मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन आणि फॉस्फोलिपिड ऍड करतो. आणि प्रोटीन आणि फॉस्फोलिपिड ऍड झाले की कशाचं फॉर्मेशन होतं? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फॉर्मेशन होतो. सो इट हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन. कशा पद्धतीने सांगितलं? in its own membrane that RER add proteins, that is the membrane proteins and phospholipid, and so there is a formation of cell membrane. आणि शेवटचा पॉइंट त्याच्यामध्ये दिला आहे तो असा. portion of this membrane, that is expanded portion, are transferred to the other components of endomembrane system. लक्षात येते का? पहा काय फंक्शन सांगितलंय. पोर्शन ऑफ धिस मेम्ब्रेन, म्हणजे एक्सपांडेड मेम्ब्रेन तयार केलं ना त्यानं, मग पोर्शन ऑफ धिस मेम्ब्रेन कुठे जातो? तो पोर्शन ट्रान्सफर्ड टू अदर कंपोनंट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. पुढचं फंक्शन सांगायचं. दॅट मेम्ब्रेन ट्रान्सफर्ड to other components of endomembrane system. पहा लक्षात येते का हे फंक्शन? सेल वॉल फॉर्मेशनला तो मदत करतो. सेल वॉल म्हणण्यापेक्षा मेम्ब्रेन फॉर्मेशनला तो मदत करतो. कशा पद्धतीनं मदत करतो म्हणून सांगितलं? That membrane goes in the place in addition of membranous protein ऍड करतो, फॉस्फोलिपिड ऍड करतो आणि मेम्ब्रेन तयार करतो. बरोबर आहे. आता जो एक्सपांडेड मेम्ब्रेन तयार केलेला आहे दॅट इज ट्रान्सफर टू द अदर मेंबर्स ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम.
एंडोमेम्ब्रेन सिस्टीम करणारे जे मेंबर्स आहेत, कोण कोण आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये? न्यूक्लियर मेम्ब्रेन सांगितलं होतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सांगितलं होतं, गोल्गी अपॅरेटस सांगितलं होतं, लायझोझोम सांगितलं होतं, सर्टन व्हेसिकल्स सांगितल्या होत्या, व्हॅक्युअल्स सांगितल्या होत्या. ह्यांची एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ही आपल्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असते, की जी त्या सेलसाठी वेगळा टास्क करत असते, एकत्र येऊन एकच टास्क करत असते. तर ह्याचा तयार झालेला जो काही मेम्ब्रेन असतो, ह्यानं तयार केलेला जो काही मेम्ब्रेन असेल, तो मेम्ब्रेन त्या एंडोमेम्ब्रेनच्या सिस्टीमला किंवा कंपोनंटला ट्रान्सफर करायचं काम सुद्धा कोण करतं? RER करतं. मग रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची फंक्शन थोडी जास्त आहे, ती नीट लर्न करा. पहिलं सांगायचं प्रोटीन सिंथेसिस, पॅनक्रियाज मध्ये हा काम करतो. दुसरं सांगायचं सिक्रेटरी प्रोटीन, ह्याच्याबद्दल 2-3 रिपिटेशन तुम्हाला दिल्या, सिक्रेटरी म्हणजे काय आणि त्या काय काम करतात. तिसरं तुम्हाला सांगितलं मेम्ब्रेन फॉर्मेशन मध्ये तो मदत करतो आणि कशा पद्धतीनं करतो, तर तो स्वतःच्या मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन्स आणि फॉस्फोलिपिड ऍड करतो. आणि हा जो काही एक्सपांडेड मेम्ब्रेन तयार झालेला आहे, हा एक्सपांडेड मेम्ब्रेन तो एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचे जे काही कंपोनंट असतात, त्या कंपोनंटला तो ट्रान्सफर करतो. ठीक आहे, दॅट इज अबाउट द सेल ऑर्गॅनेली, दॅट इज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे, तर आज आपण इथं ही नवीन सेल ऑर्गॅनेली कंप्लीट केलेली आहे, की जिला आपण काय म्हणतो? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.